हॉस्टेलच्या खोली क्रमांक 7 नाशिकच्या एका जुन्या कॉलेजच्या बॉईज हॉस्टेल सावली निवास इथं 50 वर्षापूर्वी बांधलेला एक जुना इमारत होतं. सगळं ठीक चाललं होतं, पण खोली क्रमांक 7 मात्र नेहमी रिकामीच ठेवली जायची. नवीन विद्यार्थी राहुल नुकताच त्या हॉस्टेलमध्ये राहायला आला. त्याला खोली मिळाली नाही म्हणजे वॉर्डन म्हणाला, "एक खोली मोकळी आहे, पण लोक तिथं राहत नाहीत. तुला राहायचं असेल तर जबाबदारी तुझी." भूतम काही नसतं सर, मी राहतो. रात्री 10 वाजा राहुलने खोलीत दिवा लावला. सगळं ठीक होतं, पण 12 वाजा त्याला टप 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 असा पाण्याचा आवाज ऐकू आला. तो उठला. बाथरूममध्ये पाणी नव्हतं, तरी आवाज थांबत नव्हता. थोड्या वेळाने आरशात धुकून जमलं आणि त्यावर आपोआप अक्षरं उमटली. "मी परत आले." राहुल थरथरला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून लॉक झाला होता. दिवा लुकलुकला आणि एक पांढऱ्या साडीतील मुलगी हळूहळू आरशातून बाहेर येऊ लागली. ती म्हणाली, "ही माझी खोली आहे. तू इथे का आलास?" राहुल घाबरून ओरडला, "कोण आहेस तू?" ती हळू आवाजात म्हणाली, "मी अंजली. 2 वर्षांपूर्वी इथं शिक्षण घेत होतो, पण माझा मृत्यू ह्या खोलीत झाला." आवाज मंद झाला आणि ती सावलीसारखी गायब झाली. दुसऱ्या दिवशी वॉर्डनला खोली रिकामी सापडली. राहुल तिथे नव्हता. फक्त आरशावर पुन्हा लिहिलं होतं, "तो पण आता इथेच राहतो. ओ पण आता इथेच राहतो." समाप्त.